मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे वटपौर्णिमा सण सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटवृक्षाची विधिवत पूजा करत दिवसभर उपवास करतात। मात्र चांदवड शहरातील महिलांना आपले पारंपरिक सण साजरा करण्यासाठी वटवृक्षाची शोधाशोध करत मोठी पायपीट करावी लागते। गेल्या 4-5 वर्षांपासून शासनातर्फे चांदवड मनमाड रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे काम करण्यासाठी चांदवड मनमाड रस्त्यालगत असलेले 100 ते 150 वर्षापूर्वीचे मोठमोठे वटवृक्ष व विविध जातीच्या वेगवेगळे झाडं यांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली। या वटवृक्षावर असलेल्या हजारो पक्ष्यांची घरटी व पिल्ले यावेळी उद्ध्वस्त झाली। यावेळी चांदवडचे पत्रकार हर्षल गांगुर्डे व भाऊसाहेब गोसावी यांनी या वृक्षतोडी संदर्भात सकाळ वृत्तमालिका शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही। जे व्हायचे तेच झाले। सर्व वृक्षाची कत्तल यावेळी करण्यात आली, पण गेले 4-5 वर्ष होऊनही रस्ता रुंदीकरण करणाऱ्या कंपनीतर्फे वृक्षतोडीच्या बदल्यात नवीन वृक्ष लावण्याचे आदेश असतानाही चांदवड शहरात कोणतेही प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले नाही। एकीकडे प्रशासनातर्फे पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्ष लागवडीचे मोठे मोठे प्रोजेक्ट हाती घेतले जात असून मात्र चांदवड शहरात झालेल्या या मोठ्या वृक्षतोडी संदर्भात ना प्रशासनातर्फे ना रस्ता बनवणाऱ्या कंपनीतर्फे वृक्ष लागवड करण्यात येत आहे। या संदर्भात वेळोवेळी नागरिकांमध्ये तसेच सोशल मीडियावर प्रश्न विचारले जातात, पण प्रत्यक्षात कोणतीही राजकीय पक्षाचे नेते मंडळी या संदर्भात पुढाकार घेत नाही किंवा संबंधित विभागाला विचारणाही करत नाही। ज्यावेळी वटपौर्णिमा येत असते त्याच वेळेस वटवृक्षाची आठवण सर्वांना येते हे मात्र नक्की। आणि ज्या चांदवड शहराची ओळख मोठमोठे चांदवडसाठी होते ते वटवृक्ष मात्र नष्ट झालेली आहेत। शासनाला विनंती आहे, आज आमचं वडाचं झाडाच्या एकही वडाचं झाड इथे दिसत नाही। अशी विनंती आहे की ठेकेदारांना त्यांनी रस्त्याचे कामं दिलेले होते, पण त्यांनी ते सर्व झाडं काढून त्यांना झाडे लावायचे सांगितलेले होते, एकही झाड आतापर्यंत लावलेलं नाही। आता आम्हाला पूजा करायला शेवटी इथे दुकानाकडे यावं लागलं, हॉटेल समोर, आणि तिथे आम्ही पूजा केली। शासनाला अशी विनंती आहे की जेणेकरून आता तरी जरी झाडं लावायची कामं चालू केले तरी पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही ते पूजा करायला येत जाऊ। म्हणून आमच्या सर्व महिला मंडळांची विनंती आहे की जेणेकरून शासनाने व ठेकेदाराने याची नोंद घ्यावी की लवकरात लवकर वटाचे झाडे लावण्यात यावी, अशी ही विनंती। चांदवड शहरामध्ये गावघर नगरमध्ये रस्त्यालगत हायवेवर शेकडो वडाची झाडे, फार 100 वर्षाची जुनी वडाची झाडं होती। तर ठेकेदाराने ते रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ते सगळी झाडं कत्तल केली आहेत। आता त्यानंतर त्यांनी एकही झाड लावलेलं नाही आहे, तर आम्हाला आमच्या पारंपरिक सणापासून वंचित राहावं लागतंय। तर अशी विनंती आहे की आम्हाला परत रस्त्याच्या बाजूला वडाची झाडे लावावी, वृक्षारोपण करावं, जेणेकरून आम्हाला पुढच्या वर्षी त्याची वटसावित्री सण साजरा करता येईल। येस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।